होलसेल मिरच्यांचे रेट आपण चेक केलेले आहेत. त्याच्यापेक्षा लोएस्ट रेट तुम्हाला कुठे मिळेल. कलर आणि क्वालिटीमध्ये फरक असतो. एकदम चांगली सुकलेली आहे बघा, खडखडीत भजीवाली मिरची वगैरे अशी ही मिरची आहे. एकदम पिवळी पिवळी वेगळाच कलर दिसतोय. बघितलं मला रेटमध्ये किती व्हेरिएशन दिसतंय. मसाल्याला ज्या मेन 4 मिरच्या लागतात ना, अजून सुक्या मिरच्या नाही तर ह्या तुम्हाला चांगल्या सुकवाव्या लागतात. 20 किलोमध्ये तुम्हाला अशी 40 पॅकेट येते. त्यात बेस्ट क्वालिटी धन्यामधली ही आहे. जे प्रोडक्ट दिसतंय ते मी तुम्हाला दाखवलेले आहे. तिखट पण असणार आणि कलर पण चांगला येणार आहे. कच्ची कैरीनं सुकवलेली मिळेल तुम्हाला. बघा ठसका लागला. पोत्यामध्ये किती 3-4 महिने फक्त काय तो स्लॅक सीझन असतो. मसाल्याचा सीझन सुरू होतोय आणि त्यासाठी आपल्याला मेंढी लागतात ते मिरच्या. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे वाशीच्या मसाला मार्केटमध्ये, म्हणजे वाशी FMCचं मसाला मार्केट आहे आणि इथल्या D सिरीज D ब्लॉकच्या इकडे मी उभा आहे. आणि आज आपण इथे एक्सप्लोर करणार आहोत ते मिरच्या. म्हणजे आता थंडी सुरू झालेली आहे, पावसाळा गेलेला आहे, त्यामुळे आता मसाल्याचा सीझन सुरू होतो आहे आणि त्यासाठी आपल्याला मेंढी लागतात ते मिरच्या. आणि नेहमी आपण रिटेलमध्ये मिरच्यांचे रेट चेक करतो, पण आज आपण होलसेल मार्केटमध्ये आलो मिरच्याचे रेट चेक करायला. म्हणजे इथे तुम्हाला सर्व होलसेलमध्येच मिरच्या मिळणार आहेत. आणि आता कुठल्या प्रकारच्या मिरच्या आहेत तेही आपण बघणार आहोत. आणि आपल्या मसाल्याला ज्या लागणार आहेत मेनली 4-5 प्रकारच्या मिरच्या असतात त्या आहेत का, आणि त्यांचे रेट ते पण सर्व आपण चेक करणार आहोत. आता सुक्या आहेत, ओल्या आहेत, कशा आहेत त्या सर्व आपल्याला कळेलच. मग शक्यतो एकदम सुक्या कडकडीत मिरच्या काही मिळणार नाही आहे, कारण आता जस्ट पावसाळा गेलेला आहे, त्यामुळे कडकडीत मिरच्या व्हायला वेळ लागणार आहे. सध्या तरी अजून काय कडक ऊन असं दिसत नाही आहे, पण मसाले तर बनत आहेत. मसाले आपल्याला वर्षभर लागतात, त्यामुळे मिरच्या पण आपल्याला वर्षभर लागतातच. 3-4 महिनेच फक्त काय तो स्लॅक सीझन असतो पावसाळ्याचा. बाकी ते सर्व वेळ तर मसाल्यांचा मार्केट चालूच असतं. ते काय कधी बंद नसतं. मसाले खाणे आपण बंद नाही करत, त्यामुळे मसाले घेणे आपण बंद नाही करणार, त्यामुळे मसाले पण बंद या काय कमी नाही होत, सीझन चालूच असतो. तर चला जास्त वेळ नको झाली आहे. आपलं मंदिर आहे समोर, D सिरीज आहे, D ब्लॉक आहे. तर चला जास्त वेळ न घालवता दुपारी जवळजवळ 1:15 वाजले, जाऊया मार्केटमध्ये आणि मिरच्यांचे रेट चेक करूया. D ब्लॉक D सुरुवातीलाच तुम्हाला दिसतात मिरच्या. हे मिरच्या सर्व होलसेलमध्ये मिरच्या. होलसेल आहे ना सर्व, हे होलसेल. कमीत कमी किती पोत्यामध्ये किती बघा, हे 30 किलोचं पूर्ण पोती मिळणार तुम्हाला गोणी. कमीत कमी ही घ्यायला लागेल तुम्हाला या मार्केटमध्ये आल्यावर. बघा सुरुवातीलाच आपलं दुकान दिसलेलं आहे, जयंतीलाल विठ्ठलदास अँड कंपनी. काश्मीरी मिरची ही 400 रुपये किलो आहे. 350-400 आणि बघा ही 350 रुपये किलो. आणि ह्या सगळ्या तुम्हाला देटवाल्या मिळणार. होलसेलमध्ये देटवालेच मिळतात ना. हां, बिना देटवाली तुम्हाला मिरची नाही आहे इकडे, सर्व देटवालीच आहे. आणि बघा ही बेडगी मिरची आहे, गुजरात बेडगी, आणि 160 रुपये किलो आहे. बघा ही बेडगी मिरची, ही गुजरातची बेडगी आहे, 160 रुपये किलो. ही पण बेडगी मिरचीच आहे. आणि बघा ही पण 160 रुपये किलोचीच आहे. बघा ही चांगली क्वालिटी किती 300. बघा ही 300 रुपये किलोवाली आहे, ही पण बेडगीच आहे ना. बघा अन्नीगिरी, बघा ही कर्नाटकचे अन्नीगिरी मिरची. बघा अन्नीगिरी बोलतात तिला कर्नाटकची, 300 रुपये किलो. हे रायचूर, बघा रायचूर बेडगी डुप्लिकेट म्हणा. ही कशी 280. बघा हे 280 रुपये. बघा ही तुम्हाला अन्नीगिरीवाली 300 रुपये किलो, एकदम प्युअर बेस्ट क्वालिटी. 280 आणि ही 280 रुपये. आणि याच्यावर टॅक्स वगैरे लागणार ना, 5% टॅक्स आणि 80 पैसा APMC. 80 पैसा APMC, 5.80. हा बघा 5.80. आणि ही कुठली, हे लवंगी. हे बघा ही लवंगी, आपली कोल्हापुरी लवंगी म्हणतो ना, कशी 170 रुपये किलो लवंगी मिरची. तिखट बघा ठसका लागला, एवढी तिखट आहे, तिखटवाली लवंगी. आणि ही पटना कशी, पटना 185. बघा ही 185 रुपये किलो पटना. आता आपल्या मसाल्यामध्ये ना नॉर्मली जास्त मिरची हीच लागते, पटनावाली. बघा 185 रुपये किलो. ही तिखटपणा वाढवण्यासाठी ही लवंगी लागते. बाकी या थोड्या प्रमाणात लागतात, या पण लागतात. आणि काश्मीरी मिरच्यांना बेस्ट म्हणजे कलर येतो, 1 नंबर कलर येण्यासाठी ही मिरची वापरली जाते काश्मीरी. आणि ही बेडगी मिरची आपले मच्छीचं वगैरे जेवण आहे, नॉनव्हेज जेवण, त्यासाठी स्पेशली बेडगी मिरची असते. बघा अशा ह्या मिरच्या आहेत. इकडे आहे रेशीम पट्टा, मोठीवाली, 400 रुपये किलो रेशीम पट्टा. आणि 400-450 क्वालिटी वाईज क्वालिटी येते. ओके, दादा सांगतात बघा क्वालिटी वाईज असते, 450 रुपये किलोपर्यंत जाते ना. बघा क्वालिटी वाईज रेशीम पट्टा असे रेट आहेत. आणि हे सर्व होलसेल रेट आहेत, रिटेलमध्ये विचारू नका. हे होलसेलचे रेट मी तुम्हाला सांगतोय, होलसेलचा भाव आहे. ही 30 किलोची गोणी तुम्हाला अशी घ्यायला लागेल. मकान आहे,
आणि 1 किलो 1650 रुपयाचा मसाला. होलसेलचा भाव. रिटेलमध्ये तुम्हाला अजून महाग मिळणार आहे. ते होलसेलमध्ये हां बघा बारीक वगैरे मिळतं रिटेलमध्ये. होलसेलमध्ये बघा ना एकदम बारीक मखाना आहे. 1650 रुपये ना, 1650 रुपये किलो मखाना. आणि बघा यांच्याकडे असं कच्ची कैरी ना सुकवलेली मिळेल तुम्हाला. हे बघा सर्व कैरी आहे, सुकवलेली कैरी. हे 500 रुपये ना बघा, हे 500 रुपये किलो. हे बघा 450 रुपये किलो. सगळ्यात सुपिरियर क्वालिटी कच्ची कैरी बघा सुकवलेली खायला. 450 रुपये किलो कच्ची कैरी. इकडे बोर मिरची पण आहे. हे बघा बोर मिरची दिसते का? बघा बोर मिरची कशी बोरांसारखी दिसते पण मिरची आहे. आणि 380 रुपये किलो आहे बोर मिरची. हे बघा आणि यांच्याकडे तुम्हाला आलेत ना तर अशी मसाले म्हणजे पावडर पण मिळेल. मिरची पावडर 1 किलो मध्ये. हे कुठली आहे? हे सॅम्पल तेज आहे, काश्मीरी पावडर. बघा हे काश्मीरी पावडर आहे आणि 1-1 किलोमध्ये मिळेल ना. बघा हे 1-1 किलोमध्ये मिळेल तुम्हाला. 30 kg होलसेलच. 1 किलो पॅकेट आहे ना. ओके. त्यामध्ये 30 किलो येणार. 30 किलोच घ्यायला लागणार. 30 किलोच घ्यायला लागणार. ओके. बघा अशी काश्मीरी पावडर वगैरे पण तुम्हाला मिळेल. आणि कशी किलो बोलले? 1 किलो ना 300. 300 रुपयाला तुम्हाला हे काश्मीरी मिरचीची पावडर आहे. काश्मीरी पावडर. आणि ही तुम्हाला 30 किलो घ्यायला लागणार. परत सांगतो होलसेलमध्ये 30 किलोच घ्यायला लागणार. अशी 1 किलो नाही मिळणार. ही सॅम्पल 1 किलो ठेवलं आहे त्यांनी. ही तिखट मिरची आहे का? तिखट. हो का तिखट. बघा ही तिखट पावडर आहे. ही कशी किलो? हे 200 रुपये. बघा ही 200 रुपये किलो. ही तिखट मिरची पावडर आहे. ही 200 रुपये किलो. हे रनिंग आयटम आहे, रेग्युलर आहे. ओके. आणि हॉट आहे एकदम. गरम. तिखावर कलर हॉट एकदम तिखट. ओके. बघा ही तिखट पण असणार आणि कलर पण चांगला येणार एकदम. हे कशी? आणि ही रेग्युलर तिखट आहे. ही रेग्युलर तिखट आहे. ही 200 रुपये किलो. आणि ही पण 200 रुपये किलो. ज्याने तुम्हाला कलर पण चांगला येणार कालोराला वगैरे. सेलम हळदी पावडर. ओके. सेलमची हळदी पावडर पण आहे. बघा हळद पण आहे. 200 रुपये किलो. बघा 200 रुपये किलो तुम्हाला हळद मिळते. पण 30 किलोचीच घ्यायला लागणार. 1-1 किलोमध्ये असं पॅकिंग मिळेल तुम्हाला. आणि त्यांचा ब्रँड आहे. बघा हे दिसतंय का? हे बघा काश्मीरी चिली पावडर. हे बघा ही धने पावडर पण आहे. ही कशी आहे? 45 रुपयाची. बघा 45 रुपये किलो धने पावडर. पण ही 30 किलो होलसेल घ्यायला लागेल तुम्हाला. रिटेलचं काय कामच नाही इकडे. तुम्हाला काही झालं तरी होलसेलच घ्यायला लागेल. बघा हे सगळ्या पावडर आहेत. काश्मीरी चिली पावडर, चिली पावडर. हे तुम्हाला आता दाखवलं ना मी छोटे छोटे पॅकिंगमध्ये. तेच या पावडरचे 1-1 किलोचे पॅकिंग आहे. हे रेग्युलर आणि काश्मीरी पावडर. 100 ग्राम असते. काय आहे ते 100 ग्रामचे 5 किलो असते. ओके. चिली बोर. हा हे बघा बोर दाखवलं आता मी तुम्हाला दाखवलं ना चिली बोर. हा बघा हे 100 ग्रामचं ना. 100 ग्राम आहे ना. हे कसं? बेडगी काश्मीर सगळे येणार. ओके. म्हणजे असं तुम्हाला ना 100 ग्रामचं पॅकिंग पण मिळेल. पण ते घ्यायचं तुम्हाला पूर्ण गोणीच आहे. हां मग हे असं तुम्हाला पॅकिंग करून पण मिळेल यांच्या ब्रँडमध्ये. तुम्हाला जर विकायचं वगैरे असेल तर पॅकिंग करायचं नसेल घरी तर सगळे पॅकिंगमध्ये 5 किलो भेटणार. 5 किलोपर्यंत पॅकिंग. ओके. 5 किलोपर्यंत पॅकिंग. कळलं का तुम्हाला? म्हणजे असं छोटं पॅकिंग पण तुम्हाला मिळेल. म्हणजे अर्धा किलो 1 किलो 5 किलोपर्यंत पॅकिंग मिळेल. पण घ्यायचे तुम्हाला 30 किलोच आहेत वन टाईम. त्याच्यापेक्षा कमी नाही. बघा असं हे होलसेल आहे. प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे हा. आपण आलो सुरुवातीलाच हे दुकान दिसलं. जे प्रोडक्ट दिसले ते मी तुम्हाला दाखवलेले आहेत. इकडे बघा सर्व धने आहेत मसाल्याला लागणार. कसे धने दादा आहे? 118. बघा हे 118 रुपये किलो होलसेलमध्ये. किती किलोची गोणी? 50? 30 किलो. 30. बघा हे 30 किलोची गोणी आहे. 118 रुपये किलो तुम्हाला. ओके. हे बघा हे 111 रुपये किलोनं तुम्हाला धने मिळणार आहेत. 118 बोललो असेल चुकून मी. 111 रुपये किलो धने. आणि सगळ्यात चांगली क्वालिटी 171. बघा ही ना. आणि बघा हे सगळ्यात बेस्ट क्वालिटी धन्यामधली ही आहे 171 रुपीजची. बघा आणि सेम 30 किलोची गोणी पूर्ण घ्यायची आहे तुम्हाला. आणि 111 पासून ते 171 पर्यंतचे सगळे हे मधले येते. 200-250 पर्यंत. बघा दादा सांगतात 200-250 पर्यंत पण मिळतील तुम्हाला. पण सध्या इथे आपल्याला जे दिसत आहेत ते 171 रुपये हायच दिसत आहे. 111 ते 171 असे मधले रेट आहेत. त्याने तुम्हाला जसे धने घ्यायचे तसे धने मिळतील तुम्हाला. बघा वेगवेगळ्या क्वालिटीचे वेगवेगळ्या रेटचे धने. आणि असं पॅकिंग करून पण ठेवलेलं आहे. एक ओके. आणि हे बघा हे कितीवाले? हे बघा हे 200 रुपयेवाले धने आहेत. बघा मसाल्याला मिरच्यांबरोबर जास्त लागणारे म्हणजे धने. ते चव आणतात ना बेस्ट चव. ते हलका पण मिळतो ना. ओके. बघा असे धने मिळतील तुम्हाला. आणि बघा इकडे ओवा पण आहे. कसा आहे ओवा दादा? कमीत कमी 170 आहे. ओके. हा बघा 170 रुपये किलो ओवा आहे.
आणि सर्व होलसेलच घ्यायला लागेल ना 30-30 किलो. बघा इथे रिटेल काय नाही, 20 किलोचं. बघा इथे 20 किलोचं पॅकिंग मिळेल तुम्हाला ओव्याचं. आणि हायेस्ट क्वालिटीवाला कितीचं आहे बघा, हा 400 रुपये किलोचा तुम्हाला ओवा मिळेल. सगळ्यात महागडा 400 रुपये किलो. बघा हे अर्धा किलोचं पॅकिंग आहे. 20 किलोमध्ये तुम्हाला अशी 40 पॅकेट येतील अर्ध्या किलोची. घ्यायचं तर तुम्हाला कमीत कमी 20 किलोचं इथे आल्यानंतर. बघा हे असं दुकान आहे, किशोरलाल बहेरचदास बघा नाव बघा अँड कंपनी D62. आणि यांच्याकडे मिरची पण आहे, डब्बी मिरची काश्मीरी. कशी आहे? ये 400 रुपये. बघा काश्मीरी मिरची आहे 400 रुपये किलो. आणि ही बेडगी कशी आहे? 280 रुपये बेडगी. ही कुठली अन्नगिरी नाही आहे, अन्नगिरी हे रायचूरवाली. एकदम ओरिजिनल नाही, अन्नगिरी नाही, पण चांगली क्वालिटीची. 280 रुपये किलो बेडगी मिरची. इकडे पण दिसतात मिरच्या होलसेलमध्ये. हे पटना कसे आहे दादा? बघा ही पटना आहे ती 195 रुपीज के-जी होलसेलमध्ये. आणि ही लवंगी ही कशी? 180. बघा ही लवंगी मिरची आहे 180 रुपये किलो. आणि अजून सुक्या मिरच्या नाही तर ह्या तुम्हाला चांगल्या सुकवाव्या लागतील, म्हणजे होलसेलमध्ये घेतलं तरी तुम्ही. आणि लवंगीमध्ये पण 2 प्रकार आहेत. बघा ही पण लवंगी आहे, ही 175 रुपये किलो आहे. बघा 175 रुपये ही पण लवंगी आहे. ही 180 रुपयेवाली लवंगी आहे. तशी ही पटना आहे. आणि काश्मीरी बघा ही आहे ती काश्मीरी. ही कशी काश्मीरी? बघा ही 400 रुपये किलो काश्मीरी मिरची आहे. बघा ही कलरसाठी वापरतो आपण काश्मीरी. आणि ही आहे ती 350 रुपये किलो काश्मीरी मिरची. बघा असे रेट आहेत मिरच्यांचे. आणि ही बेडगी कशी आहे? 300. ही अन्नगिरीवाली आहे नाही ना, ती रायचूरवाली आहे का? बघा रायचूरवाली बेडगी 300 रुपये किलो. आणि ही 280 रुपये किलो, म्हणजे त्यापेक्षा पण कमी क्वालिटीवाली म्हणजे. आणि हे कमी कमी होत जातं. हे सर्व बेडगीच आहे. आणि ही कशी आहे? ही बघा ही 250 रुपये किलो बेडगी मिरची आहे. अशा मिरच्या आहेत. बघा मसाल्याला ज्या मेन 4 मिरच्या लागतात ना ते आहे तिकडे. बघा काश्मीरी आहे, लवंगी आहे, पटना आहे आणि बेडगी आहे. ह्यात मेन 4 मिरच्या आपल्याला लागतात. आणि लागते हळद. बघा इकडे हळद आहे. हे कसं हळकुंड? हे 180 रुपये. सेलमवाला आहे की? बघा सेलमवाला आहे 180 रुपये किलो. हे पण सेलम आणि हे पण सेलम. हां बघा हे आहे ते 220 रुपयेवाला. ही पण सेलमचीच हळद आहे. आणि ही 230 रुपये. ही पण तिकडचीच हळद आहे, फक्त क्वालिटी वाईज आहे. 220-230 रुपये हळद पण मिळते तुम्हाला इकडे. आणि दुकानाचं नाव आहे के महिंद्रा अँड ब्रदर्स D6. इकडे आलं तर तुम्हाला अशा होलसेलमध्ये मिरच्या मिळतील. आणि 30-30 किलो का पॅकिंग आहे ना. लवंगीचा फक्त 40 किलो असेल, बाकी सर्व 30 किलो. बाकी सर्व 30-30 किलोचं पॅकिंग आहे तुम्हाला होलसेलमध्ये. आणि हळद पण तुम्हाला होलसेलमध्येच घ्यायला लागेल, रिटेलमध्ये काय मिळणार नाही. आणि हे 60 किलोचं पॅकिंग असतं हळदचं, हे लक्षात ठेवा. इथे रिटेलमध्ये काय नाही, सर्व आहे ते होलसेलमध्येच. होलसेल मार्केट आहे. इथे आहे दुसरं दुकान बुद्धदेवजी ट्रेडिंग कंपनी. इकडे पण मिरच्या आहेत. ती काश्मीरी कशी आहे दादा? बघा ही 450 रुपये किलो काश्मीरी मिरची आहे. बघा ही काश्मीरी आहे ती 350 रुपये किलो. बघा ही पण काश्मीरी आहे, ही पण काश्मीरी आहे, पण ही 450 रुपये आणि ही 350 रुपये किलो. हे बघा ही बेडगी मिरची आहे 300 रुपये किलो. आणि ही 325 रुपये किलो आहे. बघा ह्याच होलसेल मार्केटमध्ये तुम्हाला रेटमध्ये किती व्हेरिएशन दिसतं. 325पर्यंत बेडगी मिरची आपल्याला दिसलेली आहे. 180वाली पण होती, 300वाली पण आहे, आणि आता ही 325वाली पण आहे बेडगी मिरची. आणि पटना कशी आहे दादा? बघा 205 रुपये किलो पटना आहे. आणि त्यातल्या त्यात ही बऱ्यापैकी थोडी सुकलेली आहे. आणि लक्षात ठेवायचं तुम्हाला देठवाले मिळणार आहे, बिना देठवाला काय मिळणार नाही तुम्हाला. हे देठ काढून घ्यायचे. होलसेलमध्ये 30-30 किलोचं तुम्हाला मिळणार आहे. आणि बघा ही 185 रुपये किलो. पटनामध्ये पण 2 प्रकार आहेत. बघा ही छोटीवाली पटना 185, थोडी मोठी आहे ती 205 रुपये किलो. लवंगीचा रेट काय दादा? बघा लवंगी आहे ती 185 रुपये किलो. बघा इकडे हळद आहे सेलम. आणि हे 185 सेलम हळद. कुठली पण घ्या, दोन्ही सेम आहे. आणि हे निजाम आहे. बघा हे निजाम आहे, हे 220 रुपये किलो आहे निजाम हळद. ही त्याच त्या एरियातनं आलेली निजाम हळद. आणि ही आहे ती 300 रुपये किलो. एकदम पिवळी पिवळी वेगळाच कलर दिसतोय. बघितल्यावर तुम्हाला हे बघा दिसलं काय? बघा आतापर्यंतच्या हळदीला काय लागत नव्हतं बघितलं. बघा 300 रुपये किलो. ही हळकुंड आहेत, म्हणजे तुम्हाला हळद करावी लागेल दळून. आणि बघा इकडे तुम्हाला एक मद्रास मिरची बघायला मिळाली आहे 400 रुपये किलो आहे. बघा ही मद्रास मिरची आहे कशी आहे बघा.
हिरव्यामध्ये तुम्हाला बोलतो ना मी भजीवाली मिरची वगैरे, अशी ही मिरची आहे मद्रास मिरची, 400 रुपये किलो आहे. आणि इकडे पण सुकलेला आंबा आहे बघा, आंब्याचे तुकडे आहेत सुकलेले. इकडे पण दिसते आपल्याला होलसेलमध्ये मिरची बघा. ही काश्मीरी मिरची कशी दादा? 425 बघा, 425 रुपये किलो आहे काश्मीरी मिरची. आणि हे पण काश्मीरीच आहे ना? हे कशी आहे बघा? ही 460 रुपये किलो. बघा रेट बघा किती व्हेरिएशन आहे होलसेलमध्येच. आणि इथं 460 रुपयेवाली एकदम चांगली सुकलेली आहे बघा, खडखडीत दिसते काही बघा. आणि अशा 30-30 किलोच्या गोणी घ्यायला लागते. आणि ही बघा ही बेडगी मिरची आहे 350 रुपये किलो बेडगी. बघा 350 रुपये किलोवाली बेडगी पण दिसली आपल्याला मार्केटमध्ये. आणि ही आहे D55 दुकानाचं नाव D55. आणि यांच्याकडे ही पटना मिरची आहे. कशी आहे 175 बघा? 175 रुपये किलोवाली ही पटना मिरची आहे. आणि ही पण पटनाच आहे. ही कशी आहे? ही 190 रुपये किलो आहे बघा ही पटना मिरची. मिरच्यांमध्ये पण फरक आहे. आता कलर आणि क्वालिटीमध्ये फरक असतो बघा. ही 175 बोलले आणि 185 बघा 185. अच्छा, दोघांच्या कलरमध्ये पण फरक आहे, क्वालिटीमध्ये पण फरक येतो. आणि ही लवंगी कशी आहे दादा? 175 बघा 175 रुपये किलो लवंगी मिरची आहे. हे सर्व होलसेल रेट आहेत. कमीत कमी 30 किलो ना बघा. सगळ्यांकडे आपण विचारतो तर कमीत कमी 30 किलो तुम्हाला हे घ्यायला लागेल. म्हणजे जर कोणी घरून बिझनेस वगैरे करत असेल मसाल्याचं, त्यांच्यासाठी हे बेस्ट मार्केट आहे बघा. आणि याच्यापेक्षा लोएस्ट रेट तुम्हाला कुठे मिळेल मी नाही सांगू शकत. मला वाटतं हे सर्वात लोएस्ट रेटवालं हेच मार्केट आहे. आणि हे बघा इकडे तुम्ही जर नीट बघितलं असेल तर ह्या काश्मीरी मिरची विदाऊट डेटवाले रेट आहेत. हे बघा, हे रेट कंपॅरिझन करताना हे पण कम्पेअर करा. हे रेट विदाऊट डेटवाले आहेत. हे 460 रुपये आणि 400 रुपये बघा. हे विदाऊट डेट आहे. आणि डेटवाले घेतले तर किती फरक पडतो दादा याच्यात? ओके, क्वालिटीमध्ये फरक. आणि बघा इकडे डेटवाली आहे काश्मीरी 360 रुपये बघा. ही 360 रुपये किलो. पण ही डेटवाली आहे. आणि तुम्हाला तर बिना डेट दाखवले ना त्याच्यापैकी ही क्वालिटी नाही तर ही वेगळी क्वालिटी काश्मीरी मिरचीची बघा. 360 रुपये किलो. आणि ही बेडगी कसं आहे दादा? 270 280 बघा ही 250 रुपये किलो आहे. ही 270 रुपये किलो आहे. आणि ही 280 रुपये किलो असे रेट आहे. आणि ह्यांचं काय? 420 440. आणि हे बघा ही 420 रुपये किलो डेटवाली. ही 440 रुपये किलो. ही पण डेटवालीच आहे. अशा ह्या मिरच्या आहेत. आणि आपल्याला लागणाऱ्या सगळ्या मिरच्या आहेत. म्हणजे मेनली आपण काश्मीरी, पटना, लवंगी आणि तुमची बेडगी ह्याच मिरच्या वापरतो मसाल्यांमध्ये. आणि त्याच मिरच्या मुबलक प्रमाणात इकडे अवेलेबल असतात. इकडे खोबरं वगैरे सर्व मिळेल तुम्हाला. आपल्या सुका खोबऱ्याचा जो व्हिडिओ होता ना त्याच्यामध्ये पण हे D55 दुकान होतं आपलं. आणि तिथे तुम्हाला मी खोबऱ्याचे रेट सांगितलेले आहेत. तर मित्रांनो, आता आपण मला वाटतं 3-4 दुकानं पाहिलेली आहेत आपल्या ह्या व्हिडिओमध्ये. होलसेल मिरच्यांचे रेट आपण चेक केलेले आहेत दुकानांमध्ये. आणि मेनली आपण मिरच्यांचेच रेट बघत होतो आज. आणि हा व्हिडिओ मिरच्यांच्याच रेटचा आणि ते पण होलसेलवाल्या मिरच्या. आणि आहेत अजून पुढे अजून बरीच दुकानं होती पण रेट तुम्ही पाहिले. आता 180 170 रुपयापासून ते 450 460 रुपयापर्यंतचे रेट पाहिले. मिरच्या वेगळ्या होत्या. काश्मीरी होती, पटना होती, आपली बेडगी होती, लवंगी होती, बोर मिरची होती, मद्रासी मिरची होती. किती प्रकारच्या मिरच्या असतात. त्यासोबत आपण धने पण पाहिले काय रेटने आहेत ते. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा वाशी FMCच्या होलसेल मिरची मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.